दहशतवाद आता आमच्या तिकडे एक उमेदवार पाठवले गेल्या 10 वर्षापासून बीजेपीचे खासदार होते, चांगलं काम करत होते. कारण मी लहानपणापासून त्यांना पाहिलेलं आहे. ते पण जनसामान्यात वावरत होते. त्यांना बाजूला सोडून त्यांनी उमेदवारी या एका हायफाय नेत्याला हाय प्रोफाईल नेत्याला दिली. कारण त्यांना काय वाटतं की तो मला एकदम सोपा मतदारसंघ आहे, मोठं लीड आहे, मी तिकडं काही न करता निवडून येईल. त्यांचं कर्तृत्व काहीच नाही. त्यांनी 10 वर्षात उत्तर मुंबईसाठी काय केलं दाखवावं. कुठे पण जातात, पंतप्रधान नाव घेतात, राम मंदिरचे श्रीगड फक्त राम मंदिरचे पोस्टर दाखवतात आणि मतं घ्यायचा प्रयत्न करतात. काल मी लोकसत्यात वाचलं, त्यात तेच म्हणाले उत्तर मुंबईला मी उत्तम मुंबई करून म्हणजे स्वतः कबूल केलं उत्तर मुंबई उत्तम नाही आहे, आता करायची गरज आहे. तर मी त्यांना एकच या तुमच्या डिजिटल इंडिया के बारे में अक्सर कहते हैं, पर ऑनलाइन फॉर्म भरते समय सर्वर डाउन जैसी समस्याओं का सामना करना पड़ा बहुत से उम्मीदवारों को, तो उस पर आपका क्या कहना है? वो डिजिटल इंडिया का उपयोग खाली अपनी जो है ना अपना प्रोपेगेंडा करने के लिए वापरते हैं. जनता को क्या चाहिए उसका उनसे कोई सरोकार नहीं है. अभी आपने बोला ऑनलाइन फॉर्म भरते जाते हैं तो सर्वर डाउनलोड होता है. आपने बताया ना मतलब उम्मीदवारी के दौरान ये हुआ है. उम्मीदवारी जी मतलब खाली बोलना करना कुछ नहीं है. अभी जैसे आधार कार्ड पहले ये लोग गलत बता रहे थे. मनमोहन सिंह ने आधार इंट्रोडक्शन किया था तो गलत बता रहे थे. आज वही चीज आधार बैंक से जोड़ो, पैन कार्ड बैंक से जोड़ो, सब पैसा बैंक में डालो. सब पैसा बैंक में होना चाहिए. आप डिजिटल उसका कैशलेस व्यवहार करो. लेकिन बैंक में पैसा लोगों का डूबता है, उसका जवाबदारी नहीं लेंगे. बराबर है. बैंक में पैसा जो डूबता है कि अपनी पूंजी है, बैंक में जवाब उसका ये नहीं देते. आपने देखा ही देगा कई सारे बैंक मतलब बैंक ये हो गए, बैंकरप्ट हो गए. बैंकों का लोन लेके जो भाग गए. पीएनबी का जो अभी देखो, मैं 8-10 दिन पहले देखा नीरव मोदी, उनका बयान है कि ये जो पैसा मैंने खाली 25% मुझे मिला, बाकी 75% मुझे बांटने को गया सरकार को. तो सरकार की स्थिति जो भाग गए जब वो ऐसा है ना. तो ये विजय माल्या जी या नीरव मोदी, चोकसी जी, ये जो अपना बैंक का पैसा लेके भागे हैं, उसका कुछ करिए ना. पाटील, एक प्रश्न होता. संजय निरुपम यांच्या जाण्याने कितपत फायदा होईल त्यांना? काँग्रेसला कितपत होईल? निरुपम शिंदे गटात गेले, त्यामुळे आपल्याला कुठेतरी काय बघतो त्याकडे? निरुपम जी शिंदे गटात गेल्यामुळे मला त्याचा खूप फायदा होणार आहे. लक्षात आलं का? लोकांना आवडत नाही हो आता असं केलेलं. आज तुम्ही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री पदावरून पायउतार करायचा प्रयत्न केला, त्याच्या आधीच त्यांनी राजीनामा देऊन वर्षावर रात्री करोनाच्या काळात घर सोडलं लोकांच्या. कारण त्यामध्ये शिवसेना सोबत आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद बरोबर आहे आणि तो नक्कीच मला कामाला येईल. आणि आमच्या वरिष्ठांनी माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली आणि माझ्यावर तो विश्वास दाखवला आहे की एक सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी हे सर्वे करूनच त्यांनी म्हणून वेळ लागला की इथे अशा माणसाला जो हाय प्रोफाईल आहे, दिल्लीचा कॅबिनेट मंत्री आहे, त्यांना परास्त करून देऊ शकेल. तर त्यांच्यासमोर भूषण पाटील बद्दल आणि त्यांनी मला उमेदवार निश्चित केलं. त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ नेत्यांचे पण आभार करतो. मी भूषण पाटील सर, मतदारसंघातल्या सध्याचा आमदारांचं प्रामुख्याने पाहता आपला एक आमदार आहे आणि 6 विधानसभा मतदारसंघात आणि त्यांचे 5 आहेत. त्यांचा पण एक स्वतःचा असा एक मतदार आहे.
खासदार तर आपण मला आव्हान वाटत नाही तर ते आमदाराचं राजकारण आमदार असू द्या लोकांना ते चिड आहे ना दिसते ना 10 वर्ष त्याला दिलं ना त्यांनी 10 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही ना 10 वर्षापूर्वी जी आश्वासन ती पण पाळली नाही तर आता या प्रत्येक वेळेस तुम्हाला भावनिक मुद्दा चालत नाही हो आता लोकांच्या लक्षात आलं आहे की हे सरकारने जे आश्वासन देऊन जे खोटं बोलून आलं होतं त्यांनी एकही पूर्तता केलेली नाही आणि ती मला प्रचार माध्यमातून दिसते लोकांमध्ये चीड खास करून मराठी माणसामध्ये तर बरीच चीड आहे फोन करून सांगतो मला मोबाईल करून मला म्हणतात की तुम्ही आता हरवा मला असं म्हणतात जर तुम्ही का केलं बघा आम्ही देतो आपण आमच्या पूर्ण सोसायटी मधलं तुम्हाला आहे आणि गोऱ्यासारख्या ठिकाणी क्लस्टर घेऊन आमच्या 32 नंबर आज सगळ्या 32 नंबर सोसायटी सर्व जातो तुम्हाला तर तुम्ही याला हरवा लोक मला सांगतात सर सर आपल्या मतदारसंघातला एक इतिहास आहे भाजपचे राम नाईक वेगवेगळ्या उभं आले आणि काँग्रेसकडून भूमिका उभं आले त्यावेळी ती जिंकून आले होते जॉईन केलेली तसं गोपाळ शेट्टी सुद्धा 2 वेळा उभा राहिले आणि आता आपण काँग्रेसकडून उमेदवार घेतला जॉईन केल्याचा तुमच्या तोंडात साखर असं होणार धन्यवाद भूषणजी आपण इथे वेळात वेळ आला 4 वाजता त्यांना त्यांच्या मतदारसंघात मुरलीला पोहोचायचे सांगायचे की आवाज अध्यक्ष डॉक्टर वाबळे कार्यवाह संदीप चव्हाण साहेब जसा वाबळेजींनी सांगितलं की फार जुने संबंध आहे आमचे पत्रकारितेच्या त्यापेक्षा पण जास्त जवळचे संबंध आहे आणि नेहमीच मार्गदर्शन करत असतात वाबळे साहेब खास वाबळे साहेब नेहमीच मार्गदर्शन करत असतात काही ना काही गोष्टी असेल तसं आपण समाजात वागलं पाहिजे वावरलं पाहिजे समाजसेवा करताना काही गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे आणि नेहमीच ते मार्गदर्शन करतात असे वाबळेजी आणि त्यानंतर 2015 पासून मी मुंबई काँग्रेसमध्ये माझी नियुक्ती झाल्या रोज मला त्यांच्याशी संबंध संदीप चव्हाण साहेबांशी संबंध आणि आपल्याशी पण संबंध बरेच संबंध आहे की महानगरपालिकेचं मी निरीक्षक म्हणून काम पण पाहत होतो तर त्या निमित्ताने सर्व मराठी पत्रकार बंधूंचे माझे संबंध यायचे बेस्ट कमिटीमध्ये होतो 5 वर्ष तेव्हाही बरेच जण मला संपर्कात यायचे आणि तसा संदीप चव्हाण साहेबांनी सांगितलं वाबळेजींनी सांगितलं एक कार्यकर्त्याला योग्य न्याय दिला काँग्रेस पक्षाने गेली 32 वर्ष मी या काँग्रेस पक्षाचा शिपाई म्हणून जनसामान्यांची सेवा करत आहे आणि हो मी नक्कीच स्थानिक मी भूमिपुत्र आहे माझा जन्म तिकडचं माझी जन्मभूमी पण तीच कर्मभूमी पण तीच मुंबई बोरिवली कर्मभूमी फार प्रसिद्ध आहे मला नवीन ओळख तिथे यायची गरज नाही कारण मी रोज लोकांमध्ये उतरवतो त्यांचे प्रश्न जाणून घेतो त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या निवारण करण्याचा प्रयत्न करतो माझं कार्यालय तिथे आहे नित्य मी कार्यालयात बसून लोकांशी संवाद साधतो काही रिस्ट्रिक्शन येतात काही कामं करण्यासाठी कारण आपलं तिकडे जे फक्त पक्षाचं पद देऊन आपण कार्य करायचा प्रयत्न करतो पण जेवढी होतात तेवढी कार्य आपण करून देतो म्हणजे छोट्या छोट्या ॲडमिशन पासून लोकांची तक्रार पुण्यापासून रेल्वेच्या समस्यापासून आणि तिथे प्रामुख्याने मुद्दा म्हणजे रिडेव्हलपमेंटचा मुंबईचं एक शेवटचं स्टोक आणि तिथे 70-80 वर्षापूर्वी जेव्हा उपनगर विकसित झालं 70-80 वर्षापूर्वी ज्या बिल्डिंग इमारती झाल्या आज त्यांचा रिडेव्हलपमेंटचा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये डीप करण्याचा मोठा प्रश्न होता तो आपल्या माध्यमातून आपण केला डीप करण्यास कायदा झाला त्यावेळेला 2010-11 साली झाला तो कायदा जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तो कायदा अस्तित्वात आला आणि त्याच्यामार्फत बऱ्याच काही गव्हर्नमेंट निर्माण संस्था
आज रेडिओ चाल आहे तिथे सुरू. पण काही प्रॉब्लेम असे आहेत की डीप फॉरेस्ट होते नॅशनलला लागून नॅशनलची बाउंड्री आहे त्याला लागून म्हणजे 5-5 किलोमीटर उत्तरेकडे पश्चिमेकडे तिकडे टेक्कीपाडा असो दामूपाडा असो त्या ठिकाणी फॉरेस्टची अजूनपर्यंत दाखवण्यात येते. आणि त्याच्याकरता आम्ही बरेच प्रयत्न केले, बरेच आंदोलनं झाली डिफॉरेस्ट करण्यासाठी. तो प्रस्ताव सरकारकडे केंद्र सरकारकडे आहे, त्याचा सर्वे झाला, हजारोहून जास्त झोपड्या पाण्यात आणि बिल्डिंग्स पण त्याच्यावर झालेल्या. त्यांचं पुनर्विकास होणं गरजेचं आहे, कारण त्यांची अवस्था एकदम जर्जर आहे. कधी बिल्डिंग तुटू शकते, कधी असे अपघात झालेले पण आहेत टेकडीवरती. म्हणजे तिकडे तुम्ही केतकीपाडा जायला वगैरे भूस्खलन झालेलं, त्यामध्ये बरंच दुर्घटना झाली. तर तो मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडायला पाहिजे आणि तो केंद्रामार्फतच होईल. आणि मला जी संधी मिळाली की हा प्रश्न तातडीने घेऊन त्या निवारण करण्याचा प्रयत्न करायचा. त्याचबरोबर सिव्हिल एव्हिएशनची विभाग आहे, दहिसरला चेतना केलं त्याचा पण सिव्हिल एव्हिएशन आल्यावर फनेल रोडमुळे तेवढ्या फनेलमध्ये एक उंचीची मर्यादा असते आणि उंची मर्यादा एके साईडला त्यांच्या रेल्वेचा प्रश्न मोठा आहे. त्यानंतर तिकडे डिफेन्सची डेपो आहे, डिफेन्सचा ऑर्डिनन्स डेपो म्हणजे तिकडे सामुग्री वगैरे ठेवतात, काही म्हणजे शस्त्र वगैरे काही नाही. आणि त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे लोकांकडे की ज्या प्रकारे यांनी त्यावेळेला राजकारण केलं. तो वेळ नव्हता, कोरोनाचा काळ होता. त्या माणसाने कोरोनाच्या काळात लोकांची घरं सांभाळली. मी हे आपण नाही सांगत, पत्रकार तुम्हीच लोकांनी सांगितलेलं. आणि WHO चा रिपोर्ट आहे, मुंबईमध्ये कोरोनाच्या काळात जे काम झालं कुठेही झालं नाही. त्यांनी ते प्रशस्तीपत्र दिलं, दिल्लीच्या केंद्र सरकारने दिलं, हेल्थ डिपार्टमेंटने. बाकी तुम्ही गुजरातमध्ये रस्त्यावर प्रेत रस्त्यावरती होती, गंगा किनारी किती प्रेत होती. अशी अवस्था मुंबईत झाली का? मुंबईमध्ये जागोजागी क्वारंटाईन सेंटर, त्यांची राहण्याची व्यवस्था, खूप म्हणजे अप्रतिम काम केलं त्यांनी त्यावेळेस. आणि अशा माणसाला तुम्ही सत्तेसाठी असं तुम्ही पक्ष फोडून 50-50 कोटी देऊन तुम्ही असं राजकारण, ते कुठेतरी आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की ह्या निवडणुकीत हे सर्व दिसणार आहे. तर म्हणजे याचं प्रत्युत्तर देणार, लोकच देणार मतदानाच्या बाबतीत. आता प्रचार फेरी सुरू आहे, आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळतो विभागात? मी सांगितलं ना, कालचं मी उदाहरण सांगितलं. लोक खाली उतरून मला म्हणजे समजा ना 1 किलोमीटर जायचं असेल त्याला मला 2 तास लागतात. मी माझी एरिया कशी कम्प्लीट होणार? जो विभाग मोठा विभाग आहे, 6 मतदारसंघ आहे. आता माझ्याकडे राहिलेले 14 दिवस, म्हणजे एका विधानसभेत मी 2 वेळा जाऊ शकतो समजा जास्तीत जास्त. पण आता जनता जे करायला लावते ते आपल्याला करायला लागतं, उतरावं लागतं. मी त्यांच्याकडनं माझा स्वागत सत्कार करून घेतो आणि मला पण बरं वाटतं ते. आणि त्याच्यातून कळतं ना की लोकांमध्ये काय उद्रेक आहे, त्याच्याबद्दल तो उद्रेक आपल्या प्रेमामध्ये रूपांतर होत आहे. पाटील साहेब, तुम्ही अनेक निवडणुकांचं एक कार्यकर्ता म्हणून व्यवस्थापन केलेलं आहे, त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये तुमचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. आता एक नेता म्हणून जेव्हा लोक तुमचे कार्यकर्ते तुमचा जयघोष करत आहेत, या प्रवासाकडे तुम्ही कसा पाहता? एक कार्यकर्ता ते नेता. मला कार्यकर्ता समजतो, मी नेता समजा आताही म्हणालो. पण मला म्हणाला आमची जी ताई आली गावडे ताई पहिला तालुका तिला कळलं मी येणार, ती माझ्यासाठी येऊन थांबली होती. आता तुम्ही आमचे नेते झाले, मला कोण नेता बोलत आहे, तू पण भूषण पाटीलच सोडायचं. मी प्रत्येकाला सांगतो, मी भूषण पाटील आहे, तू भूषण पाटील म्हणून काम करायचं आहे. आणि दुसरं तुमचं काय म्हणलं होतं की हां, ते आणि नियोजन माझ्यासाठी नवीन नाही, म्हणून मला इझी जाते. मी रोज रात्री येणार 12-12 शेवट संपल्यानंतर जी कोर्ट त्यांना घेऊन बसतो आणि पुढच्या दिवशी नियोजन कसं करायचं ते बघतो. आता उद्याचं ऑफिस तर मी म्हणून ते वाबळेजींना, आता वाबळेजींच्या प्रेमाखातर आलं. बाकी सर्व प्रेसवाल्यांची येतं तुम्ही ते या, पण माझा वेळ आहे, तेवढाच वेळ मला मतदारामध्ये गेला तर माझं त्याला
रमेश चेन्नीतला साहेब येणार आहे आणि विजय वेगळीवर साहेब आमचे विरोधी पक्षनेता ते येणार आहेत आणि बाकी सर्व मुंबईत मला वाटतं एक एक आमदार म्हणजे आमचे अस्लम शेख म्हणा, शिवसेनेचे विलास कोळंबे, विनोद कोसळ सर्वांनी मला येण्याचं त्यांनी मला कबूल केलेलं आहे. तर त्याचं पण नियोजन मी सकाळी मला माझ्या लवकर जायचं होतं 9 वाजता म्हणजे अगोदर आमच्या मुंबई ट्रेड असोसिएशनमध्ये पण संलग्न आहे आणि तिकडे तालमीला सचिन देऊन जिंकला नाही तर मी मेंबर्सचा प्रेसिडेंट आहे, चेअरमॅन आहे. तर त्यांनी आज माझ्या कुठल्या वेळेस तुम्ही आमच्या जवळचे तुम्ही आलेल्या सकाळी तुम्ही यायचे इथे ब्रेकफास्ट आमच्यावर करायचा. सर्व क्लबचे मेंबर आज तिथे सकाळी होते, तिथे जाऊन म्हणून मी 9 वाजता नंतर प्रचार केली होती. तर मी 8 वाजता तिथे जायचं होतं. पण 7 वाजता सर्वांना बोलून गेलो उद्या नियोजनचं आखणी करून मला माहिती तिथून डायरेक्ट तुमच्याकडे यायचे. आपल्या चव्हाण साहेबांचा एवढा आग्रह नियोजन टाळू शकत नव्हतो आणि त्या दृष्टीने म्हणजे ते पाऊल उचललं जात आहे. पाटील साहेब, प्रधानमंत्री सारखी व्यक्ती जेव्हा 405 चा आकडा अनाऊन्स करते त्यामुळे त्यांच्याकडे ईव्हीएमचं पाठबळ असावं असं तुम्हाला वाटतं का? मला पण तीच भीती जरा मला पण सतावत ते फक्त ते आहे तरी पण 500 मीटरमध्ये त्यांनाही मशीन मिळते. हा मोठा प्रश्न आहे. वारंवार हा प्रश्न केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला, केंद्र पाठपुरावा करण्यात आला. निरुपमजीने 2009 साली त्याचा प्रश्न ते उठले पण त्यानंतर अजूनही त्याचं काही उत्तर मिळालं, त्याचं काय हे झालेलं नाही. आता त्यानंतर मोठा पर्यावरण आहे. एक साईडला गोराई, मनोरी आणि खाडी आहे. मॅनग्रोव्ह मला मालवणपर्यंत जाते. म्हणजे जो क्षेत्र आहे जो पश्चिमेकडे पूर्ण अरबी समुद्र आणि खाडी आहे. गोराई खाडी आहे, मनोरी आहे. त्यानंतर तिकडे मॅनग्रोव्हचा मोठा प्रश्न. मॅनग्रोव्ह ॲपल गणपत पाटील ते पाहिलं असेल तिकडे ते मॅनग्रोव्ह लोकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या. तर त्यांना आता झोपड्या बांधल्या ठीक आहे झालं ते त्यांना त्यांचं घर देणं एक आपली जबाबदारी, शासनाची जबाबदारी आहे. आपल्या तो एक मोठा प्रश्न आहे, तो करणं आवश्यक आहे माझ्यामध्ये. आणि रेल्वेची खूप मोठी समस्या आहे. रेल्वे म्हणजे हार्बर लाईन अजून तिथपर्यंत पोहोचली ना. आता निवडणूक आला तर आश्वासन देतात, आता त्यांनी त्याला हार्बर लाईन बोलली पण आपण घेऊन पण आमचं म्हणजे बोलली का दहीसर शेवट असतो दहीसर पण घेऊन आणि कधी करणार तो महत्वाचा प्रश्न आहे. कारण गेल्या 10 वर्षापर्यंत आपण एकही असं काम वापरण्यासारखं या सरकारने केलेलं नाही. शिवस्मारक कुठे गेले, बाबासाहेब आंबेडकर स्मारक कुठे गेले, काळ जर निघून येणार 100 दिवसात त्याचं काय झालं, असे बरेच आश्वासनं त्यावेळेला या भाजपा सरकारने दिले होते. एकही त्यांनी पूर्तता केली नाही. त्या उलट त्यांनी आपल्या सरकारच्या संपत्त्या विकल्या. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की रेल्वे प्रायव्हेटायझेशन केलं, एअरपोर्ट विकले, LIC विकली, अशा बऱ्याच संस्था त्यांनी विकल्या. पण त्यांनी बऱ्याच वस्तू बनवल्या पण म्हणजे त्यांनी घेतल्या पण बऱ्याच वस्तू. तुम्हाला माहिती आहे काय घेतल्या? ED त्यांनी घेतली, IT त्यांनी घेतली, CBI त्यांनी घेतल्या, आता तर न्यायालय पण त्यांनी घेतलं. ही त्यांची ऑपॉर्च्युनिटी चालली आहे. माझ्याकडे मोठं आहे ऑपॉर्च्युनिटी त्यांनी चाललेली आहे 10 वर्षात. कुठे ना कुठे लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे आणि वारंवार कुठे 400 पार 400 पार. ते 400 पारचा नारा त्यांना त्यांचा एकच डोक्यात मूळ आहे की संविधान बदली करायचं. आता परवा मी पाहिलं पंतप्रधान साहेबांच्या नॉमिनेशन परत राष्ट्रपती सगळे पद आहे, राज्यपाल राष्ट्रपती म्हणा ते पुढे पक्षाचे नसतात, सर्वांचे असतात. त्यांना घेऊन तुम्ही जबरदस्ती घेऊन जाऊन तुमचा फॉर्म भरतात. म्हणजे लोकशाही त्याच्यातून ते लोकशाही कुठे राहिलेली नाही. तुम्ही बघितलं असेल सत्यपाल मलिक साहेब गव्हर्नर आपले जम्मूचे त्यांचेच होते. पण त्यांना ते सहन झालं. त्यांनी त्या गोष्टीला पुलवामा सारखा अटॅक झाला, पुन्हा तरी परिस्थितीच्या मागे
केंद्र सरकार किती असक्षम होतं त्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. अशा बऱ्याच गोष्टी आपण बोलू शकतो. आपला दिवस कमी पडेल ते 10 बिनवेळेत ते केलेलं पाप ते कुठेतरी आता सुधारण्याची वेळ आली. आणि मी फिरतो लोकांमध्ये, स्थानिक असल्यामुळे प्रत्येक जण चेहऱ्याने मला ओळखतो आणि जो प्रतिसाद मिळतो लोकांमध्ये अंडरकरंट आहे, लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे. खास करून मराठी विभागात जातो तर ते त्यांच्यामध्ये प्रचंड चीड आहे सरकारमध्ये. कारण त्यांनी काय केलं, तोडफोडचं राजकारण केलं. तोडफोड, घराघरात भांडणं लागली. राष्ट्रवादी पक्ष फोडला, काका बोलण्याची भांडणं लागली, शिवसेनेचा पक्ष फोडला, तोडफोडचं राजकारण केलं. फक्त यांच्याकडे दोनच मुद्दे असतात, हिंदू मुस्लिम आणि आपलं भावनिक लोकांना करायचं, धार्मिक. आज मी सकाळी पेपरवर बघतो, फ्रंट पेजवर पंतप्रधान साहेब लोटांगण घालतात, जय श्रीराम. आपले प्रभू रामचंद्र आपले सर्वांचे दैवत आहे. म्हणजे तुम्ही या निवडणुकीच्या काळात करता काय? लोकांना भावनिक आवाहन करून तुम्ही मतं घ्यायचा प्रयत्न करता. विकासाचं एकही काम नाही, एकही अजेंडा नाही. पर्यावरण आहे, वाहतूक कोंडी आहे, रेल्वेची समस्या आहे. आपण सभामध्ये राहिल्याने अनुभव घेतोच आहे. राजनीतिक स्थिति में अक्सर आम जनता ही पिसी जाती है, चाहे वो धर्म के नाम पे हो या फिर किसी भी कारण से जनता को ही हमेशा नुकसान होता है. उस पर आप क्या कहेंगे? देखो, अभी बार बार बदनाम करते हैं, 60 साल में कांग्रेस ने किया, 60 साल में कांग्रेस ने क्या किया. मैं आपको बताऊं, मैं मेरा अनुभव बता रहा हूँ. अभी 2 दिन पहले ये गुजराती एक कम्युनिटी है, श्री कृष्ण को मानने वाली, वो वल्लभाचार्य का वो प्राकट्य दिन का परसों के दिन की बात है. तो उनकी हवेली में उन्होंने महिलाएं थी, उन्होंने मुझे खास करके निमंत्रण दिया था, आइए करके यहाँ पर. और मैं वहाँ गया था. तो एक महिला ने मुझे बोला, मुझे अच्छा लगा, और वो गुजराती लेडी बोली कि क्षण है ये 60 साल में हमने अनुभव किया कि हमको लग रहा है 60 साल में घर में एक कमाता था, 10 जन खाते थे. आज परिस्थिति ऐसी है, 10 कमाते एक ही खाने की मुश्किल है. जो बहुत लोअर मिडिल क्लास है ना, उनकी स्थिति अच्छी नहीं है. जैसे अब चाको हो रहा है, उस जाओगे तो क्लस्टर जैसा है, वो हैंड टू माउथ है. जितना कमाते उतना खाते हैं. कल कोई बीमार होता है, कल कोई बच्चे को स्कूल की फीस का मामला, तो उनको बहुत दिक्कत होती है. तो ये सारी समस्या है ना. तो और मतलब आपने जो पूछा था कि ये क्या बोला आपने, चक्की में पीस रहे. तो ये चक्की में ऐसे पीसी जा रहे हैं क्योंकि इनकी जो नीतियाँ हैं वो कहीं ना कहीं मतलब बहुत सारे उसमें त्रुटियाँ हैं, बहुत सारी त्रुटियाँ की, जैसे महंगाई है, बेरोजगारी है, ये सारे इश्यू अभी तक ये लोग सॉल्व नहीं कर पाए और उसका सॉल्व करना जरूरी है. निवडून आल्यानंतर तुम्ही सगळं जसं कोणत्या विषयात मी तुम्हाला सांगितलं, पहिल्या सर्व महत्त्वाचं रिडेव्हलपमेंट आहे. डिफॉरेस्टमध्ये लँड आहे, ते फनेलमध्ये आहे, किंवा डिफेन्सच्या पॉलिसीच्या त्याच्यामध्ये त्यांची रिडेव्हलपमेंट होत नाही. तो प्रथम मुद्दा घ्यायला. त्याच्यानंतर त्यांचं आपल्याला सांगितल्याप्रमाणे वाहतुकीची कोंडी हे आणि रेल्वेच्या समस्या. कारण शेवटचं लोक हजारो संख्येने लोक रेल्वेमध्ये प्रवास करतात, लोकलमध्ये प्रवास करतात. ते प्रामुख्याने करणं गरजेचं आहे. दुसरं पर्यावरणामध्ये काम करायचं गरजेचं आहे. जिकडे आता गोराई मनोरीला एक AC वेअर म्हणून घेतलं गेलं आहे, ते व्हायलाच पाहिजे पर्यटन म्हणून. पर्यटनाला चालना मिळते. एक गाव आहे, सुंदर गाव आहे, पलीकडे मुंबईपासून जोडलेलं आहे. आणि ते फक्त फरक एवढंच आहे की तिथे जायचं असेल तर भाईंदरवाजे खूप पूर्वी जावं, कारण खाडी खाडीवरून गेलं तर जावं आहे. पण तिथे पण आपल्याला अशी परिस्थिती आहे ना, तिकडे पाण्याची समस्या. पाणी नाही आपण तिथे, लोकांना पाणी नाही, टँकरमार्फत पाणी पुरवलं जातं. ही आपली खूप मोठी म्हणजे काय म्हणायला आपल्याला व्यथा म्हणजे
हॉस्पिटल नाही तिकडे, म्हणजे नर्सिंग होम नाही. कोणाला प्रेग्नेन्सी झालं तर ते एक तर भाईंदरला फिरून इथे येता येता त्यांची कधी प्रसूती होऊन असं झालेलं प्रकार. आणि रात्री ते फेऱ्यावर तर ही फार मोठी व्यथा आहे. तर त्यामध्ये काम करणं प्रामुख्याने गरजेचं आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या मतदारसंघात उभे आहात, खरं तर बघायला गेलं तर तसं BJP बालेकिल्ला म्हटलं जायचं, कारण की आधीचे जे आपण तिथून खासदार होते गोपाळ शेट्टी, ते कॉर्पोरेट म्हणून आम्ही निवडून आलो होते 2दा. त्याच्यानंतर 2014 पासून ते खासदार आहेत तिथे, आणि बऱ्यापैकी कम्युनिटीनी त्यांना साथ पण दिलेली आहे तेवढी. आता तुम्ही मतदारसंघात फिरताना लोकांना भेटता, हे BJPचं जे आपण एक गडकिल्ला ज्याला म्हणतो ते तुम्हाला तोडायला किती आव्हान वाटते आता? मला आव्हान वाटायचं मी सुरुवातीलाच सांगितली, मला वाटतं तुम्ही नंतर आलो होता. मी सुरुवातीलाच सांगितलं की मी स्थानिक भूमीत होते. 32 वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या शिपाई म्हणून ते काम आहे. रोज कार्यालयात बसतो, लोकांच्या समस्या जाणून घेतो, समस्या करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर असं आहे पियुषजी जे आहे ते आयफा नेते आयात करून आलेले पॅराशूट बोलतात नेता तसे, त्यांना माणसाला आवडण्याचं काही ज्ञान नाही. त्यांनी एकही काम तिथे लोकांसाठी केलं नाही. हां, मी म्हटलं गोपाळ शेट्टी लोकांशी कनेक्टेड होते, पण त्यांना बाजूला सांगून ते आले, त्याच्यामध्ये अजून चीड लोकांमध्ये निर्माण झाली, प्रचंड चीड लोकांमध्ये. कारण मला दिसतंय मी आज लोकांमध्ये जातो आणि माझा चेहरा काही नवीन नाही त्याच्यामध्ये. काही ठिकाणी असं यंग मुलं बोलतात, भूषणांकल काल क्रिकेट के सामने लगी तिथे गेलो आणि बोलता आपका बहुत नाम सुना है, पर आज नजदीक से आपको मेरे तो मैं आपको लंबे से देखा भी कितनी बार हो, लेकिन आज आपको एकदम पास आया हो, अच्छा लग रहा है. तर असं कनेक्ट असं जेव्हा बोलतात आणि असं भेटतात लोक, असं प्रेम दाखवतात, तेव्हा वाटतं की काही आव्हान काही अनुभव नाही आणि तुम्हाला ते जमणारही नाही. कारण तुम्ही आपल्या माझ्यावरच वाचवलं, फेब्रात वाचलं आणि तिकडची लोक काल मी आवर्जून सांगेल, त्याच ठिकाणी गेलो होतो. वजिरात परिवार आहे, माझी रॅली होती, लोकांनी उठून म्हणजे खाली मला गाडीवर बोलवलं, लाईनी सर्वांनी कोळीवाड्याच्या गावातल्या महिलांनी माझा सत्कार केला, आपल्या मीडियाने कव्हर पण केलं. आणि त्याचे तोच रोष होता, आमच्याकडे आले नाकार डोळ्यातून गाडीतून उठून पडून गेले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हा मी नॉमिनेशन करायला गेलो, मनोरी कोराई गावामध्ये बँड पथक कोळी लोकांचे स्वतः कोळी परिधान करून त्यांचा बँड पथक आला होतो, तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे होतो. तर अशी प्रचंड चीड दिसते ती, आणि ती मनात रूपांतर होईल, नक्कीच मला वाटतं रूपांतर होईल आणि आपला विजय निश्चित होईल असं मला वाटतं. आणि मी जॉईंट केअर वाढणार, ही सर्वांची इच्छा मी पूर्ण करणार. आमच्याकडे विजयकारी बघा आलेले मित्र, नाट्यपरी मराठी काल तुमच्या बोरिवली शाखेने मराठी नाट्यपरीच्या अधिकारी माझा सत्कार केला, मला बोलून त्यांनी सत्कार केल्याने आम्ही तुझ्या मागे म्हणजे खंबीरपणे उभा आणि तुझ्याबरोबर आम्ही फिरू. मला बघा फिरले तर तुम्हाला ईडीची नोटीस येईल, पण तुमचं ते पद जाईल गेलं तरी चालेल, पण आम्ही तुझ्यासाठी प्रचार करू. तर ह्याच्यावर लक्षात लोकांना असे आणि प्रश्न एवढ्या उत्तर संपणार नाही. हॉस्पिटल नाही, ह्यांनी एका आश्वासन दिलं, मी किती 100 का किती बेडचं हॉस्पिटल दमानी आणि रोजचं काहीतरी हॉस्पिटल तिकडे बनवणार असं, म्हणजे शेवटी परत प्रायव्हेटायझेशन, जागा कोणाची घेणार काय नाही. तुम्ही सरकारी जसं जे हॉस्पिटल आहे, KEM हॉस्पिटल आहे, असं काहीतरी लोकांना तिथे करून द्या. मोठं हॉस्पिटल करू शकतात तुम्ही केंद्रातर्फे. एम्स आहे, दिल्लीला एम्स आहे, तर ते करायचं फक्त आश्वासन द्यायचं. जसं 10 वर्षापूर्वी 2014 साली महंगाई पे मार मोदी सरकार, भ्रष्टाचार पे मार मोदी सरकार, महिला पे अत्याचार पे मार मोदी सरकार. सर्व फक्त बोलणं खोटं बोलणं. आता ते आश्वासन. पहिले ते दिलेलं आश्वासन पूर्ण करतात. बेकारी तर एवढी झालेली आहे, लोकांनी नोकऱ्या झाल्या, पण यांना काही नाही. सरकारी नोकऱ्या भरायच्या पटापट. आता काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये पण आल्या 50% सरकारी नोकरी भरती करतात. असे बरेच प्रश्न प्रलंबित
या केसेस त्याचा जे म्हणजे परिणाम दिसतील आपल्याला आणि चांगला निकाल येईल. आणि मी एक मिडल क्लास फॅमिलीतून आहे आणि माझ्यावर पक्षाने विश्वास दाखवला. त्यांनी पूर्ण सर्वे केला. बरीच नावं होती, उमेदवारीला उशीर झाला. मला पत्रकार पण तेच होतं, तर ते 1 महिन्यापासून प्रचार, तुम्हाला उमेदवारीला उशीर झाला, तुम्हाला त्याचा पत्ता नाही भेटला का. आणि मी रोज जनसामान्य रोज भेटतोय, त्यांना तर बोलून जावं लागतं. रामनवमी गेली, नंतर गुढीपाडवा होता, तर प्रत्येकाला मी तिकडे मंडळं बोलवतात, तिकडे प्रत्येक ठिकाणी माझी हजेरी असते. तेव्हा त्यांना माहीत नसेल की मी उमेदवार होणार आहे. मला पण माहीत होतं, पण पक्षाने मला उमेदवारी द्यायला मला एक लॉटरी लागल्यासारखं वाटतं. आणि नक्कीच तुमचा सर्वसामान्याचा आवाज मी दिल्लीपर्यंत पोहोचेल आणि जे काही समस्या आहेत ते समाधान करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. किंबहुना मी समस्या सुधारूनच सांगेन. सर, आता आपल्याला काही प्रश्न विचारायचे तर आपण विचारू शकता. जवळच्या आपण आल्यावर म्हणालो की असं काय झालं तर होतं, तर त्यांनी माझा खुलासा केला. त्यावेळेस शक्य नाही तसं असतं तर देवाचे मी आभार मानेन. आणि 400 पार म्हणतात ना, ते आमचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत म्हणाले ना, 400 पार त्यांना करत असेल ना, त्यांना बांगलादेश पाकिस्तानमध्ये जाऊन निवडणूक लढायला लागेल. कारण केरळामध्ये त्यांचं अस्तित्व नाही, आता तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये, तामिळनाडूमध्ये, आंध्रामध्ये त्यांचं असे बघले तर त्यांचे 200 येणं पण भारी आहे, 200 पार करणं पण भारी आहे. आणि म्हणजे तेच ना, 400 करायचं असेल तर बांगलादेश पाकिस्तानला त्यांचे खासदार उभे करावे लागतील. पश्चिम उपनगरात सध्या वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न आहे. कांदिवली पश्चिमेकडे जे डिफेन्सची कॉलनी आहे त्याच्यामुळे तर मोठी समस्या आहे की तिथून रस्ता वगैरे देत नाही आहे वगैरे. आणि फेरीवाल्यांचा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे की बोरिवली सारख्या, कांदिवली सारख्या ठिकाणी फेरीवाल्यांना अक्षरशः रस्ते सगळे काढत आहेत. त्यावर तुम्ही काय उपाय करता? माझा मॅनिफेस्टोमध्ये पहिला मुद्दा तोच आहे. आपण बघितलं ट्रॅफिकची समस्या, वाहतुकीची समस्या. आणि तुम्ही जो फेरीवाला प्रश्न, काल आपला फेरीवाला कायदा झालेला आहे, तो कायदा फेरीवाला जो झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना एक झोन आपण द्यायचा फेरीवाला, तिथे त्यांना स्थलांतरित करून जो प्रमुख रस्ते आहेत, जो बोरिवली स्टेशनचा एसवी रोड प्रमुख रस्ता आणि रस्ते जी वर्षानुवर्ष जी साईज आहे म्हणजे 60 फीट आहे ते तेवढंच आहे. वस्ती वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, पण रस्ते काही ते डेव्हलपमेंट झालेली नाही. तेवढं विकसित होऊन त्यांना. आणि तुम्हाला आठवेल बोरिवली म्हणा, दहिसर म्हणा, मालाड, ते मॉडेल स्टेशन म्हणून मान्यता करून त्याचं काम व्हायला पाहिजे, तेही काम अजून सुरू झालेलं नाही. त्यांनी रेल्वे मंत्र्यांनी घोषणा तर केल्या पण ते झालेलं नाही. त्याच्यामुळे वाहतूक कोंडी भरपूर होते आणि त्याच्यामुळे व्यापारी पण रस्ते त्यांच्या जे करोडोची दुकानं घेऊन बसलेली आहेत आणि त्याच्यासमोर फेरीवाले येऊन बसतात. फेरीवाले पण काय करतात, त्यांचा पण पोट आहे, त्यांचा पण रोगी त्याच्यावर चालते. पण त्यांना फेरीवाला घेऊन बऱ्याच जागा आहेत, त्याची म्हणजे सर्वे करून ती जागा पण निश्चित केलेली आहे. पण या सरकारची मानसिकता नाही की त्यांना घेऊन तिथे व्यवस्थितपणे त्यांना तिकडे त्यांचा पुनर्विकास करावा, असं मानसिकता असावी लागते.